इतिहासाच्या पानावर सत्याचा प्रकाश टाकणारा एक ज्येष्ठ दीप आज कायमचा मालवला आहे। वस्तुनिष्ठ आणि दस्तऐवजाधारित इतिहास लेखनासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचे आज दुःखद निधन झाले। ते 85 वर्षाचे होते। फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या जाण्याने केवळ एक इतिहासकार नव्हे तर शाहू विचारांचा खंदा अभ्यासक आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। सांगली जिल्ह्यातील तडसर या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आणि पुढे इतिहास संशोधकाच्या क्षेत्रात उभा राहिलेला एक भव्य प्रवास डॉक्टर जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांनी आयुष्यभर सत्य आणि दस्तऐवजांच्या आधारे इतिहास मांडण्याचा ध्यास घेतला। छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराणी ताराराणी यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास त्यांनी केला। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ मधील शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांना दिशा दिली आणि नव्या पिढीसाठी इतिहासाचा अमूल्य ठेवा निर्माण केला। त्यांचे लेखन म्हणजे केवळ इतिहास नव्हे तर सत्याचा शोध आणि विचारांचा वारसा होता। शाहू विचारांच्या प्रकाशासाठी त्यांनी केलेले कार्य, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मधील योगदान आणि सामाजिक प्रबोधनासाठी त्यांची धडपड, हे सर्व काम स्मरणात राहील। आज त्यांच्या जाण्याने इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। एक अभ्यासू, प्रामाणिक आणि तपस्वी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, पण त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आणि सत्यनिष्ठ इतिहास लेखनाची परंपरा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील। डॉक्टर जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना दिशा देत राहो। जयसिंगराव पवार यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे। जयसिंगराव पवार हे ज्येष्ठ इतिहास संशोधक होते। राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा विचार त्यांनी देशभर पोहोचवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास या संदर्भात त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ त्यांनी लिहिला व प्रकाशित केला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भात कोणत्याही ऐतिहासिक प्रसंगाच्या संदर्भात चर्चा करायची असेल तर त्यांना अनेक वेळा भेटलो होतो। त्यांचे मी मार्गदर्शन बऱ्याच वेळा घेतले होते। आम्ही एकदा कोल्हापूर येथे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून एक गोलमेज परिषद आयोजित केली होती। त्या गोलमेज परिषदेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून आदरणीय जयसिंगराव पवार साहेबांना आम्ही प्रमुख उपस्थितीत ठेवलं होतं। त्या दिवशी त्यांनी जे मार्गदर्शन केलं होतं समाजाला उद्देशून, अख्ख्या महाराष्ट्रातल्या समाजामध्ये त्यांचं प्रबोधन काय आणि मराठा समाजाला आरक्षण का मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण असा त्या दिवशी भाषण केलं होतं। अशा इतिहासातल्या अनेक गोष्टीचा उहापोह करत असताना मला योगायोगानं जयसिंगराव पवार साहेबांच्या घरी सातत्यानं जायची संधी मिळाली। आम्ही कोल्हापुरात कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं तर त्यांनी कधी ना म्हटलं नाही। प्रत्येक वेळेला ते हसत खेळत त्या ठिकाणी यायचे आणि मराठ्यांचा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य, छत्रपती शंभूराजेंचं साम्राज्य आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं साम्राज्य कसं चालत होतं याच्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत होते। असे अत्यंत जीवाभावाचे आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु जयसिंगराव पवार सर यांचं आज दुःखद निधन झालं। त्या प्रसंगी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्यासारखा इतिहासकार पुन्हा होणे नाही असा आमच्या या सगळ्याच्या कोल्हापुराचा एक अतिशय चांगला हिरा आज आपल्यातून निघून गेलेला आहे। त्यामुळे मी त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहतो।